नागपूर जिल्ह्यातील भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। पालकमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी गेल्या 2.5 वर्षात नागपूर जिल्ह्यात स्फोटक कंपन्यांमधील दुर्घटनात तब्बल 46 कामगारांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे। सुरक्षेबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी पेसो आणि डिश या नियंत्रण संस्थांकडून योग्य देखरेख होत नसल्याचे म्हटले आहे। नियमांचे पालन न करणाऱ्या स्फोटक कारखान्यांवर तातडीने कारवाई करून ते बंद करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। 6 महिन्यापूर्वीच आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती, त्यावेळी पावले उचलली असती तर हा अपघात टळला असता असा दावा त्यांनी यावेळी केला आहे। तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर FIR दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही देशमुखांनी केली आहे। असं आहे की आज माननीय पालकमंत्र्यांनी डिव्हिजनल ऑफिसमध्ये आज बैठक बोलवली होती। कालची जी बारूद फॅक्टरीमध्ये म्हणजे एक्सप्लोजिव्ह फॅक्टरीमध्ये जी दुर्घटना झाली, आपल्या माहितीसाठी सांगतो की नागपूर परिसरामध्ये या 2.5 वर्षामध्ये 46 कामगार अशा पद्धतीच्या दुर्दैवी बारूद फॅक्टरीमधल्या एक्सप्लोजनमध्ये त्यांचा मृत्युमुखी झालेला आहे। 2.5 वर्षात 46 कामगार मृत्युमुखी पावले आणि त्याच्यामध्ये यांच्या बाबतीत सुरक्षिततेच्या बाबतीत योग्य काळजी सर्व युनिटने घेतली पाहिजे। याच्यासाठी ज्या काही संस्था आहेत, पेसो आहे, डिश आहे। पेसो ही केंद्र शासनाची संस्था आहे, डिश ही राज्य शासनाची संस्था आहे। या संस्थेचं संपूर्ण या एक्सप्लोजिव्ह युनिटकडे दुर्लक्ष आहे आणि यांच्या दुर्लक्षामुळे अशा प्रकारचे अपघात त्या निमित्तानं होतात। आम्ही मागे सांगितलं होतं की जे युनिट, जो कारखाना, जो बारूद कारखाना नियमाचं पालन करत नाही तो बंद करा, पण या पेसो आणि डिश संस्थेने या सर्व कारभाराकडे कोणतं लक्ष न दिल्यामुळे ही दुर्घटना झाली। मी 6 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की या सर्व युनिटचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी ते पत्र पेसोकडे पुढील कारवाईसाठी पाठवलं, पण पेसोनी त्याच्यामध्ये कोणतीही कारवाई केली नाही, थातूरमातूर कारवाई केली। मी जे 6 महिन्यापूर्वी पत्र लिहिलं त्याच्यावर जर या सर्व कंपन्यांचं जर सेफ्टी ऑडिट झालं असतं तर कालच्या बारूद कारखान्याच्या दुर्घटनेमध्ये 18 कामगार मृत्युमुखी पावले नसते। त्याच्यामुळे हे सर्व पेसो आणि डिश या सर्व जी सरकारी संस्था आहे यांच्या अधिकाऱ्यांवर FIR दाखल करून कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि यांना अटक केलं पाहिजे, ही माझी मागणी आहे।